हाय माय डिअर लवली पीपल्स. तर येस 2024चा लास्ट डे 31 आपण सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करत असतो. काही कोणाचे प्लॅन असतात, कोणी मस्त बाहेर जातं, कोणी घरगुती फॅमिली मेंबर्समध्ये टाईम स्पेंड करून पार्टी करतात. सो वी हॅव द सेम प्लॅन. तर आम्ही आज जात आहोत इव्हिनिंगला आमच्या ओल्ड स्वीट जिथं आमचं बचपन गेलं आहे अशा ठिकाणी. तो काय बनवते का? तर सगळ्यांनी एकत्र येऊन मस्त जेवणाचा आस्वाद घ्यावा. तर येस सगळ्यांनी त्या दिवशी असा बेत आखला की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मस्त कुकिंग करायचं आणि लॉट्स फन करून मस्त एन्जॉय करायचं. आणि येस ते अशा पद्धतीने आम्ही 31ची जी पार्टी असते ती आम्ही सेलिब्रेट केली आणि सगळ्यांनी मिळून हातभार लावला गाईस. तुम्ही बघू शकता की ती मेहनत घेतली जाते म्हणजे ते सगळे लहान मोठे सगळे एकत्र आले. खूप भारी मजा आली आणि एकत्र कुकिंग आणि लॉट्स फोटोज लॉट्स फन. तर तुम्ही बघू शकता सगळेजण किती मेहनत घेतात. मटर पनीर आम्ही जी रेसिपी केली काकूंनी खूप सुंदर खूप अविसम टेस्टी केली. म्हणजे तुम हॉटेल का खाना भूल जाओगे या टाइप में. सबने थोड़ा बहुत मदद किया. देन वी फन आणि ऐसे तर आता मुझे कोशिंबीर बनानी चाहिए. ये दोनों छोटे छोटे लड़कियाँ क्या बना रहे हो आप? कैसे बनाते? रेसिपी जरा बताओगे हमको? अरे यार हो माय गॉड, मेरे से भी सीक्रेट ऐसे नहीं चलता भाई. उनको भी बताओ, वो भी जरा बताएंगे बनाएंगे. अभी मीठ डाला गाइस, देखो चुप चुप के देख लो आप. टेस्टी जर नाही झालं साक्षी तर आपण 4-5 बुक्के खाणार. 4-5 बुक्के खायची. हे सगळ्यात मोठे बाय आमच्या इथले. जब गाइस ये तो सी थी 1.5 फुट की थी, तो तब ना हम यहाँ पे रहते थे. तो वो ना हमारे यहाँ पे आती थी, हमारे सिवा खाना नहीं खाती थी. अभी देखो गाइस कैसे इतनी बड़ी हो गई हमारे सिवा. कर्ड बहुत कर्ड डाला. ये क्या डाल रही तू? दही. ये दही डाल रही है, कर्ड डाल रही है गाइस. आणि ये बैठ के देखी गाइस. अब मैं सिर्फ खाना खाऊंगी गाइस. खूप जास्तच कमी झाली आहे. साक्षीला तर एवढंच लागेल, आपल्याला कसं पुरेल. थांबली गाइस. आंटी काय आहे? चाट मसाला. चाट मसाला ये लड़की चाटती रहती है. साक्षीला चाटायला चाट मसाला. कोशिंबीर भरून देते द्यायचं असेल तर. कोशिंबीर म्हणजे काय मला कोण एक्सप्लेन करून सांगेल का? त्याला का कोशिंबीर म्हणतात जरा मला एक्सप्लेन करा. कोशिंबीरला ह्याला कोशिंबीर म्हणतो बरोबर. ओ माय गॉड, मुझे पता ही नहीं था गाइस. कोशिंबीर क्यों बोलते हैं ऐसा बताओ जरा डेफिनेशन. मग तू पण तेच फॉलो करते ना. तू पण तेच फॉलो करते. मग ते कसं असतं 1 महिने गेली म्हणजे सगळं महिने एकच गेले असं झालं. नहीं यार सोचना पड़ेगा. गाइस आप बता दो इसको क्या नाम रखना पड़ेगा. आप कमेंट करो गाइस. दही दही गरम असते का थंडी असते? थंडीच असते ना. तू सांग गरम असते का थंडी असते बोल. ये हुशार लड़की देखो. जार पाय दूध कसं फाटतं सांग बरं जरा. दुधाला उकळता त्याच्यामध्ये लिंबू टाक. बरं ये हमारा पहला रिएक्शन देखो गाइस, इसका रिएक्शन देखो गाइस. कोई डाउट है, क्वेश्चन भी नहीं है. वेरी गुड. ये लड़का को पता है कोशिंबीर क्या होती है, इसको बनाने देना था. साई कोशिंबीर मध्ये काय काय इंग्रेडिएंट्स टाकता सांग बरं जरा. डाळी मी टाकता. सांग. बीट कैरेट गाइस मुड़ा को क्या बोलते हैं आप कमेंट करो. रैडिश बोलता है ना भाई, रैडिश बोलता है ना. ऐसे क्या करते हो तुम? रैडिश बोलते हैं गाइस. अभी ये लॉक बाजू में क्वेश्चन का टॉपिक नाही हम डबल पूरे पूरे इंग्रेडिएंट्स बोलते हैं. हां रैडिश बीट कुकुम्बर एक्सेट्रा. बरं काय चाललंय ना. हां क्या हो गया क्वेश्चन रेडी. नॉट कुछ भी. हां वेजिटेबल्स रिलेटेड आहे. वही आता अग्नि परीक्षा. तो ऐसे सक्सेसफुल हमारी कोशिंबीर बनी. ताली हाथ लिया. चलो गाइस बोल तिसरा लागलाय वही कोशिंबीर का म्हणतात सांगा जरा मला. हां बोल. याला कोशिंबीर का म्हणतात? पालक पोक्या शोपालक का म्हणतात गाइस. आता मी याच्यावर तुम्हीच उत्तर द्या आता मला. गाइस को भी नहीं आई अभी. इस लड़के ने हार मान लिया.
कोशिंबीरवर डिबेट केल्यानंतर आम्ही थोडे फोटो सेशन केले गाईज. म्हणजे आम्ही चष्मे पण ट्राय करत होतो, विच इज लुकिंग गुड अँड विच नॉट. सो असं सगळं चालू होतं. तर अशा प्रकारे इथपर्यंत जेवण तयार होण्यात आलं होतं आणि बाकीचे मेंबर जेवायला बसले गाईज. आणि यस तुम्ही बघू शकता की ती आनंदाने ते आस्वाद घेत आहात भोजनाचा. आणि हा साई आता रेडी आहे फोटो घेण्यासाठी. 2 मोबाईल त्याला घ्यावे लागते फोटो काढण्यासाठी. तर यस तो मस्त बसून गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता आमचं जेवण झाल्यानंतर यस आमचे जे हार्ड वर्कर होते बॅकग्राऊंडमध्ये, जे मी खूप मेहनत घेतली, त्यांचा नंबर आला जेवणाचा. आणि मग आम्ही त्यांना हाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ज्यानंतर आम्ही छोटीशी रील बनवली. त्यानंतर यस बड्डे सेलिब्रेशन पण होतं. बड्डे होता 1 जानेवारी. सो ब्रिंग द केक. आणि आमचा थोडा गेम चालू होता की गाण्याची धूम ओळखायची. अशा प्रकारचा गेम ओढ झाल्यानंतर मग यस मग सगळं आवडणं चालू होतं. कारण की नंतर करायचं होतं आम्हाला धमाल, डान्स अँड एव्हरीथिंग. गर्दी बाहेर आणि साही एकटा आतमध्ये बिचारा. आणि इकडे छोटी मुलगी खूप मस्त क्यूट डान्स करत आहे. आणि त्याला साक्षी आता शिकवणार आहे डान्स, बिकॉज कोरिओग्राफर पण आता ती बनते. मग काय छोट्या मुलीला पण डान्स करायलाच लावलं तिने. इकडे माय लेकींची चालू आहे प्रॅक्टिस रिलेटेड रील कशी करायची काय करायची. तर यस मस्त त्यांना सगळ्यांना ट्रेनिंग दिली. बॅकग्राऊंडला बघा तुम्ही किती मेहनत घ्यावं लागते गाईज एका रील बनवण्यासाठी. प्रत्येकाला पर्सनली त्यांनी शिकवलं. आणि यस मग चालू झाली मस्त खंडोबाच्या लग्नाचे ह्या गाण्यावरती रील बनवली सगळ्यांनी. आणि ते लॉट्स फन लॉट्स मस्ती. म्हणजे यामागे किती मेहनत घ्यावं लागते एका रील मागे, किती ट्रेनिंग असते बघा तुम्ही बघू शकतात. आता ही झाली आमची ट्रेनिंग सगळ्यांना देऊन. आता फायनल रिझल्ट इज हिअर इन फ्रंट ऑफ यू गाईज. अशा प्रकारे काही थोडे फन एन्जॉयमेंट मेमरीज क्रिएट केली. वी आर आउट टुगेदर. तर यस ही आहे आमची छकुली वहिनी. आणि मग काय सगळ्यांसोबत सेल्फी व्हिडिओ काढले. आणि मग सगळे मस्त गाणे म्युझिक लावले आम्ही बॅकग्राऊंडला. आणि मग सगळे मस्त त्या तालावरती ठेका धरायला लागले. तर येस आता गेम होणार आहे. आता संगीत खुर्ची तयारी सुरू झाली आहे. सगळ्यांनी मस्त खुर्च्यांना सुरू झालं आहे. आता बघू शकता तुम्ही किती मेहनत घेत आहे ते. तर येस आमची लेडीज मंडळी महिला ग्रुप यांची सुरू झाली संगीत खुर्ची. आपापसामध्ये कॉम्पिटिशन ठेवली आम्ही. वन्स इन अ मंथ इयरमध्ये महिन्यांमध्ये यू हॅव टू ऑल कम टुगेदर अँड वी हॅव टू मेक द मेमरीज फन. अँड जे तुम्हाला करायचं ते यस अशा पद्धतीने आपण आपल्या फॅमिलीला टाईम देऊन आपण करू शकतो गाईज. खूप छान पद्धतीने इयर सेलिब्रेशन. यू डोंट नीड टू गो आउटसाईड. तर या वी ट्राईड अवर बेस्ट. तर अशा प्रकारे आमचा पहिला महिला ग्रुप झाला होता. तर आम्हाला विनर मिळून गेला आहे. आता दुसरा ग्रुप आहे गाईज. तर हेच आम्ही बसतो गाईज 7th राऊंडमध्ये केम आउट ह्या घरी. तर मस्त डान्स करत आम्ही सगळे मस्त संगीत खुर्ची खेळत आहोत. इट डझंट मॅटर विन ऑर लॉस. सो वी जस्ट हॅव प्लेइंग फॉर सेक ऑफ फन अँड फॉर हॅपीनेस. दॅट्स इट. तर आता सेकंड राऊंडचा फायनल राऊंड चालू आहे. जिंकली आहे. आम्हाला विनर पण मिळाली सेकंड राऊंडचा. आता आहे बॉईज लोकांचा. तर फायनली बघू शकता अजून वाढत गेले. अजून हा राऊंड खूप मोठा होत गेला गाईज. तर हा आमचा जो मुलांचा जो राऊंड होता तुम्ही बघू शकता किती मस्त सगळे मंडळी त्यांना प्रोत्साहन देत आहे. आणि यस डान्स करत म्युझिक आहे बॅकग्राऊंडला. खूप मजा मस्ती गाईज बघू शकतो. आमच्या ज्या वहिनी आहेत ते मस्त कसं डान्स करता आहात. फायनली आता शेवटचा राऊंड त्यांचा सुरू होता. आणि मग आम्हाला फायनल राऊंडचा विजेता इथं मिळाला आहे गाईज. तरीच अशा प्रकारे सगळे राऊंड समाप्त झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ते छान पद्धतीने इथं डान्स दाखवणं चालू आहे. त्यांचं स्किल दाखवणं चालू आहे. तर मग गाणे लागले आणि कोणी स्वतःला थांबवू शकतं का बरं नाही. तर येस मस्त म्युझिक सुरू होतं. आणि मग आम्ही सगळे फिरकायला लागलो. जे कोणी स्वतःला स्टॉप करू शकलं नाही त्या दिवशी. एव्हरीबडी डान्स देअर, एव्हरीबडी फन देअर, एव्हरीबडी एन्जॉय दिस. इतके उत्साहाने सगळे मस्त दंग झाले होते. आणि असं म्हणजे खूप छान आम्ही तो दिवस स्पेंड केला एकमेकांसोबत. आणि चिल्लर पार्टी बापरे किती एनर्जी त्यांच्यामध्ये. ओमलामध्येच रात्री 11:30 वाजता एक्झरसाईज करावीशी वाटली गाईज. सगळ्यांनी रेकॉर्ड ब्रेक परफॉर्मन्स दिला आहे इथं. गाईज तुम्ही पण मला कळवा की तुम्ही 31st डे कसा सेलिब्रेट केला, काय केलं त्या दिवशी,
फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला या बाहेर तुम्ही मस्त स्वतःला टाईम मित्रांसोबत तुम्ही बाहेर स्पेंड केला वॉट एव्हर, तर तुम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट केला जस्ट कमेंट मी. यांना काही हा डान्स आला नाही तर ते स्वतःहूनच निघून गेले गाईज. मी त्यांना स्टेप सांगून इथे पूर्ण डान्स कम्प्लीट झाला आणि त्यानंतर बड्डे सेलिब्रेशन. सोनीताई हॅपी न्यू इयर. कसे आहेत? मजा थांबण्यात झोपते ना आज सोनीताई. तर अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन करून एकमेकांना विश करून त्यानंतर आम्ही मस्त केकचा आस्वाद घेतोय गाईस. रात्रीचे 12:30 वाजेला बघू शकतात तुम्ही सगळे मस्त केक खात आहात आणि आय एम जस्ट कॅप्चरिंग द मेमरीज. आय लव्ह टू कॅप्चर द मेमरीज. तर अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेशन करून घरी गेलो. अँड गाईज तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष आनंदाचं भरभराटीचं जावं. तुमच्या आज सगळ्यांमध्ये आपापसांमध्ये गोडवाड हो हीच कामना ईश्वरचरणी विल गिव्ह द सक्सेस अँड डिवाइन ब्लेसिंग्स. तर अशा पद्धतीने आम्ही न्यू इयर सेलिब्रेशन केलं आणि बर्थडे सेलिब्रेशन पण केलं. थँक्यू सो मच गाईड फॉर कनेक्टिंग विथ मी. थँक्यू अँड लॉट्स लव्ह यू फ्रॉम माय सेल्फ. नवीन वर्षाचं आमच्या 2 मेंबर्सचं सगळ्या केकसाठी वाट बघताय. हे सरप्राईज देण्यात आलं होतं. सगळे लाडके बहिणी आणि हे लाडके भाऊ लाडके पब्लिक. नो हॅपी न्यू इयर. पाडायला हे फक्त तारीख बदलली वर्ष बदलला. डे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे मे गॉड ब्लेस यू. मला कोण बात This is chocolate boy of DSP college. बराबर ना? डायरेक्ट असं ब्रश सारखं ब्रश सारखं. आम्ही पण झोपतो. आता